आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो जिंतूरमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर प्रशांत इंगोलेची, जे मागच्या 4 वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. रेसिडेन्शियलमध्ये ते विशेषतः काम करतात. तो त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल, एकंदर अनुभवाबद्दल आज आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारायला आवडेल ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनियर बनावं याच्या मागची इन्स्पिरेशन कोणाची होती, किंवा ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं, प्रेरणास्थान आपण ज्याला म्हणतो, ते कोणामुळे वाटलं आणि कसं फील्डमध्ये आला ते काय सांगाल? फील्ड बद्दल तसं ऑलरेडी शिक्षण झालेलं आहे ते मराठी मीडियम मध्ये माझं झालेलं आहे. मी 12वी जी केलेली आहे ती DSM कॉलेज जिंतूरमध्येच केलेली आहे. त्याच्यानंतर जे फील्डचे शिक्षण होतं त्याच्याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. बाबा सिव्हिल कन्स्ट्रक्शन लाईन आहे, इंजिनिअरिंग लाईफ आहे, या इलेक्ट्रिकल मेकॅनिकल्स या गोष्टीचं मला काही कल्पना नव्हती. माझा ब्रदर जो माझा मोठा भाऊ आहे तो मेकॅनिकल इंजिनियर मध्ये गेला होता. त्यानं तिकडच्या फील्ड्स पाहिल्यानंतर सांगितलं की सिव्हिल फील्ड हा एक कन्स्ट्रक्शन असा पार्ट आहे, त्याला गव्हर्नमेंट जॉब पण आहेत आणि परत तुम्ही प्रायव्हेट वर्किंग मध्ये पण टॉपला काम करू शकता आणि त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट मध्ये जास्त आपण आपल्या स्वतःवरती काम करू शकतो. त्याच्यामुळे ती फील्ड त्यांनी म्हणजे मला रिकमेंड केली होती. त्याच्यानंतर मी फॉर्म भरून केलं होतं, या फील्डमध्ये आलो तुम्ही. त्याच्यानंतर एक महत्वाचा स्ट्रगल सिव्हिल इंजिनियरचा सुरू होतो. सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यानंतर खऱ्या अर्थानं ते म्हणजे पहिली साईट मिळेपर्यंत. बऱ्याचदा असं होतं की आपण इंजिनियर होतो, मग पहिली साईट कुठली करायची, कशी येणार, कोणाची मिळणार, असा तो शोध सुरू होतो. तर तुमच्या बाबतीतला तो अनुभव कसा होता? पहिली साईट कुठली गेली, काय होता? पहिली साईट शोधायची तर गरज नाही पडली सर मला. ज्यावेळेस मी फील्डमध्ये एखाद्या इंजिनियरच्या अंडर वर्किंग केली, पहिले मला अनुभव गरजेचा आहे. मी सिनियर इंजिनियर पाहिला, त्यांच्या अंडर वर्किंग केली, त्यांच्या थ्रू बरेच कामं केल्या गेले. त्याच्यानंतर मग स्वतःच्या फील्ड वर्किंग मध्ये स्टार्टअप ज्यावेळेस टाकलं होतं फर्स्ट टाइम, त्यावेळेस माझ्या सिनियर इंजिनियरनी मला सपोर्ट केलं की बाबा हा पहिला प्रोजेक्ट आहे, तू करून बघ. त्यावेळेस मी स्टार्ट केला होता. तो माझा पहिला आयुष्याचा प्रोजेक्ट होता आणि ते पण छोटा नव्हता. 3 मजली बिल्डिंग होती आणि 30x30च्या प्लॅन मध्ये पूर्ण कन्स्ट्रक्ट करून 4 व्हीलर पार्किंग द्यायची होती. अरे वा, ठीक आहे. सो तो पहिला प्रोजेक्ट होता. आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे तुम्ही आता या जिंतूर सारख्या किंवा परभणी सारख्या एरियात काम करता, जिथे अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरंच आहे, जास्त आहे. अकुशल कामगार आपण ज्यांना म्हणतो, 70% ते 80% पर्यंत आहे. अच्छा, तर अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता सगळं? तर कितपत धोकादायक म्हणण्यापेक्षा आपल्याला पूर्णपणे धोकादायक म्हणलेलंच योग्य राहील त्याच्यात, अनस्किल्ड लेबर. कारण ज्यावेळेस पण आपण कोणती गोष्ट करतोय, आपण त्यांना समजून सांगतोय की आपल्याला ही अशा प्रकारची फुटिंग घ्यावंच लागते, त्यावेळेस लेबर लोक काय करतात की सर जाने दो ना, रहने दो, अशा गोष्टी म्हणजे टाळाटाळ करायचा प्रयत्न करतात. पण कसं राहते, जो पाया राहतो आपल्या कन्स्ट्रक्शन लाईनचा, तो पायाच मजबूत नाही झाला तर घर कोणत्या पद्धतीने मजबूत होणार? आपण त्याच्यासाठी आपण स्ट्रगल करतोय. पण शक्यतो मिस्त्री त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. त्याच्यानंतर त्या घराची लाईफ कमी होती, ह्या गोष्टीचं कोणी बघत नाही. घर बांधल्या कधीच त्याला प्रॉब्लेम येत नाही. घर बांधल्यानंतर 5 ते 10 वर्षानंतर प्रॉब्लेम क्रिएट सुरू होतात. तो महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन किंवा रचना, आराखडा याला सगळ्यात जास्त महत्व आहे, कारण त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही कन्स्ट्रक्शन मध्ये. तर तुम्ही प्लॅन या फेजला कसं महत्व देता आणि त्याच्यावर कसं काम करता? एकदा रिपीट करा. प्लॅन आपण नसतो कन्स्ट्रक्शन सुरू करण्याच्या आधी, घराचा प्लॅन असतो किंवा कुठल्याही गोष्टीचं ज्याचं आपण बांधकाम करणार आहे त्याचा एखादी आपण प्लॅन काढतो कागदावर. तर तो प्लॅन किती महत्वाचा असतो, तुम्ही त्या प्लॅनवर कसं काम करता, किती त्याला महत्व देता तुमच्या दृष्टीनं, तर त्याच्याबद्दल तुमच्याकडनं ऐकायचं. प्लॅनला महत्व सर, प्लॅन अशी गोष्ट आहे की आपण कागदोपत्री ऑफिशियल जर पाहायला गेलं तर कागदोपत्री आपण प्लॅन 10 वेळेस बदलू शकतो. पण तीच गोष्ट ऑन द प्रॅक्टिकल ऑन साईट करायला गेलो, प्लॅन एकदा एक्झिक्यूट झाला, खड्डे झाले आणि कॉलम उभे टाकले, तर त्याला चेंजेस आपण काही करू शकत नाही सर. तर त्याच्यासाठी आपण होतोपर्यंत क्लायंटला आम्ही एकच सजेस्ट करतो की तुम्ही प्लॅन 10 बदला, पण एकदा घराची फुटिंग किंवा पाया झाल्यानंतर प्लॅन नका चेंज करू. बरोबर. आता पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही आता रेसिडेन्शियल मध्ये बरेच काम करता, तर त्यामध्ये तुम्ही बऱ्याचदा कस्टमर कडनं एक वाक्य कायम ऐकलं असेल, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे किंवा आम्हाला एवढ्याच बजेटमध्ये बसवून द्या असं. तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण चांगल्या दर्जेदार बांधकाम करावं आणि तिकडे कस्टमरचं तर बजेट कमी असतं. तर हे बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता मग अशा वेळी? ज्यावेळेस अशा गोष्टी येतात सर, त्यावेळेस आपल्याला जे महत्वाचे जे पार्ट्स आहेत बिल्डिंगचे,
त्याला कार्यरत ठेवूनच त्या एस्टिमेट काढावं लागतं. आता त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आपल्याला कॉलम्स, आरसीसी वर्किंग, स्लॅब, बीम, फुटिंग, आरसीसी वर्किंगचा. राहिला बांधकामाचा प्रश्न, विटांचा. वीट आपण दोन्ही प्रकारे वापरतो, एक फ्लॅश ब्रिक्स आणि रेग्युलर आपल्या बर्न ब्रिक्स. तर त्याच्यामध्ये कॉस्ट आपल्याला वाचवता येतं हे आपल्याला माहिती आहे, पण बऱ्याच जणांना काय राहतं, आपल्या इकडं म्हणजे रुरल एरिया आहे, इकडं चोरीचं प्रमाण जास्त आहे, तर आपण त्या फ्लॅश ब्रिक्स नाही वापरू शकत. भिंतीला जेवढी स्ट्रेंथ पाहिजे तेवढी स्ट्रेंथ भेटू शकत नाही त्यांच्याकडून. मग आपण एस्टिमेटेड कॉस्ट याच्यावरती ठरवतो की त्यांचं जे कन्स्ट्रक्शन आहे, त्या कन्स्ट्रक्शन आपल्या इथं एक्सपोर्ट इम्पोर्टचं सामान प्लस कमी जागेमध्ये कमी भिंती घेऊन त्यांना कन्स्ट्रक्शन कसं देता येईल हे प्लॅनवर डिपेंड करून आपण त्यांना देतो. बरोबर. पुढचा प्रश्न थोडा वेगळा आहे, तो म्हणजे असे की तुम्ही स्वतः तरुण आहात, राईट, इंजिनियर आहात आणि परभणीतले इथले मूळचे आहात, म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारतोय. ते म्हणजे परभणीच्या विकासाचं व्हिजन असं जर तुम्हाला विचारलं तर एक इंजिनियर म्हणून तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, ज्या मुद्द्यांवर आता पुढच्या 10-15 वर्षात काम करण्याची गरज आहे? जर परभणीला आपल्याला जर पुण्या मुंबई सारखं पुढे न्यायचं असेल तर कुठली अशी क्षेत्र आहेत किंवा कुठली अशी इंडस्ट्री आहे ज्याच्यावर आता काम केलं गेलं पाहिजे? ऍक्च्युअल मध्ये जर पाहायला गेलं ना सर, परभणी जिल्ह्यात किंवा मेन म्हणजे परभणी जिल्हाच पकडावा लागला आपल्याला. इथं सर्वात जास्त जर लक्ष दिलं तर रोड लाईन्स मध्ये लक्ष द्यावं लागेल. इथं रोड जे आहेत खूप कंजेस्टेड आहेत, ऑल परभणी जिल्हाच धरा, कारण इथं रोड्स छोटे छोटे केलेत. जर पहिल्या जे टाउन प्लॅनर जे होते त्यांनी जर ऑलरेडी याच्यावर लक्ष दिलं असतं फ्युचरच्या गोष्टीवर, तर त्यांनी त्या काळामध्ये आताच्या काळासारखे रस्ते जर डेव्हलप करून ठेवले असते, तर आता कंजेस्टेड एरियामध्ये ज्यावेळेस आपल्याला मटेरियल सप्लाय करायचं असेल, एखाद्याला घर बांधायचं असेल, त्याला मटेरियल स्टॉक करायला पण जागा नसते, तिथं सर्वात जास्त प्रॉब्लेम येतात. बरोबर. पण अशा वेळेला मग शासनानं काय अजून पावलं उचलली पाहिजेत? जर रस्त्याचा जसा प्रश्न म्हणला तुम्ही, तर अजून त्याला जर गती द्यायची असेल त्या विकासाला, तर काय तुम्हाला वाटतं काय करायला पाहिजे? गती देण्यासाठी सर रुरल म्हणजे ऑलरेडी डेव्हलप एरिया झालेत त्यांच्याकडे लक्ष न देता आता जे उर्वरित आहेत ज्यांची डेव्हलपमेंट बाकी आहे तिथं तरी कॉन्सन्ट्रेशन करून रोड बनवा चांगले, आणि त्याच्यानंतर जे पण प्रायव्हेट घर बांधणार आहेत त्यांना प्रॉब्लेम नाही गेले पाहिजे. त्यांचा एस्टिमेटेड कॉस्ट त्याच्यावर पण डेव्हलप आहे, म्हणजे डिपेंड आहे सर्वात मेन म्हणजे. बरोबर. पुढचा प्रश्न थोडा अवघड आहे असा की तुमचे 200च्या वर आजपर्यंत साईट झालेल्या आहेत, तर त्या 200 पैकी जर एकच मी एक आयकॉनिक प्रोजेक्ट असं तुम्हाला विचारलं की तो कुठला सांगाल, की जसा काहीतरी वेगळा होता, नवीन काहीतरी केलं किंवा जे करताना आनंद समाधान जास्त वाटलं, असा एक प्रोजेक्ट कुठला सांगाल? सर माझा ते पहिला प्रोजेक्टच होता. अच्छा, 3 फ्लोअरचा आहे ते. अच्छा, तो सगळ्यात आयकॉनिक प्रोजेक्ट होता, सर्वात आयकॉनिक प्रोजेक्ट होता. क्या बात. आणि आता असा एखाद्या प्रोजेक्टची आठवण आहे का की जो करताना काहीतरी प्रॉब्लेम आले, अडचणी आल्या आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? त्याच्यामध्ये सर शक्यतोवर जे आपले लेबर्स आहेत त्यांच्याकडूनच मला जास्त कठीण गेले त्या प्रोजेक्ट वरती वर्किंग करायला. कारण इथून तिथं जाऊन त्या मिस्त्रींना किंवा लेबर्सला कॉन्सन्ट्रेट किंवा कॉन्टॅक्ट करून आपण सांगत आहेत ती गोष्ट त्यांना समजत नाहीये, पण तिथं जाऊन आपण समजून सांगलो तरीही तीच चुकी करतायत ते. हे प्रॉब्लेम आपल्याला फेस करावं लागतात. दुसरं या क्षेत्रामध्ये आता तुमच्यासारखे जे तरुण इंजिनियर येत आहेत, त्यांचं पहिलं पाऊल या क्षेत्रात आहे, तुमचे ज्युनियर्स आहेत, त्यांना एक मित्र म्हणून काय सल्ला द्याल या फील्डमध्ये येण्यापूर्वी? या फील्डमध्ये येण्यापूर्वी सर माझ्याकडे तर सल्ला म्हणण्यापेक्षा तुमचं इच्छा पाहिजे. तुम्हाला आवड कशात आहे? तुम्हाला कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये आवड आहे किंवा दुसऱ्या कोणत्या फील्डमध्ये आवड आहे? आवड बघा, त्याचं पॅशन बनवा. पॅशन बनवून तुम्हाला कितपत लोकांना मदत करता येते आणि होता येईपर्यंत सगळ्यांना एकच सल्ला आहे की सगळ्यांनी एकच गोष्ट करा की इथून पुढे फ्युचर लाईफ मध्ये ग्रीन हाऊस आपल्याला बनवायचं कसं याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. क्या बात आहे. पुढचा प्रश्न असा आहे की कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा फॅक्टर असतो, तर ते स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? म्हणजे जेव्हा कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला स्टील निवडायची वेळ येत असेल तेव्हा मग बऱ्याचदा कसं होतं की कधी कधी माणूस कॉस्टवर ठरवतो किंवा असं, पण तुम्ही बिंग इंजिनियर तुम्ही कस्टमरला सांगू शकता ना की सर हे स्टील मध्ये ही वैशिष्ट्य आहेत, त्यामुळे आपण हे स्टील घेतलं पाहिजे. तर ती वैशिष्ट्य कुठली आहेत? वैशिष्ट्य म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये आपण एक स्ट्रेंथ पाहतोय, त्याची ड्युरेबिलिटी आणि करोजिव्ह पार्ट, ह्या 3 गोष्टी आपल्याला मेन आहेत. दुसरं आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरलंय का आजपर्यंत? आयकॉन स्टील माझ्या साईट मध्ये
100 साईट्स मध्ये मी वापरले आणि बाकीच्या साईट्स होत्या हम्म, त्याच्यामध्ये ओनर कधी कधी पोलादकडे गेला, हम्म, कधी कधी राजुरीवर गेला. पण त्यांना ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळेस ट्रेनचा मुद्दा येतो समजून सांगतोय तर तिथं मिसगाईड मध्ये लेबर्सच असतात बरोबर 90%, कारण लेबरचा याच्यामध्ये बेनिफिट असतो. बरोबर बरोबर आम्ही तरी सांगत असतो की त्यांना समजून की बाबा तुम्ही पहिले स्ट्रेंथ बघा, ड्युरेबिलिटी, करजिव्ह टेस्ट, या गोष्टी आम्ही समजून सांगतोय. तुम्ही लावले आम्हाला तर त्याच्यावर पण थोडस मार्गदर्शनाचा हेतू बघायचा. बरोबर. आणि मग आयकॉन जर वापरले तर त्याच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस बद्दल काय सांगाल? कसा आहे तुमचा अनुभव? सर्व्हिस सर, एक नॉर्मल पाहायला गेलं सर्व्हिस आवडते, कारण जिथं पण गेलो आपण, समजा एखादा कस्टमर कॉन्टॅक्ट असो किंवा इथं डीलर्स असतील, डीलर्स ते आपल्याला सांगतात की बाबा हे घ्या, तुम्हाला थोडंसं कमी बजेटमध्ये पण लावू. याच्यामध्येच हा फॅक्टर येतो की बाबा तुम्ही कस्टमरशी संवाद कसा साधता, त्यांना इम्प्रेशन कसं देसाल आणि क्लायंट्स होता होईपर्यंत कसे आणसाल. बरोबर. थँक्यू. हे होते यंग इंजिनियर प्रशांत इंगोलेजी. आणि सांगितलं तसं मी नेहमी असं म्हणतो की असे तरुण इंजिनियर या क्षेत्रात जेव्हा येतात ते कायमच नवनिर्मितीचा ध्यास त्यांना असतो. सतत नवीन नवीन कल्पना ते या क्षेत्रात राबवत असतात. त्यापैकीच हे आहेत. आणि पर्यायानं अर्थात आपला देश तरुणांचा आहे, त्यामुळे देशही अशाच तरुण इंजिनियर्समुळे घडणार आहे. तर भविष्यात असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत आणि देश सेवा घडावी, हीच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.